से इयत्ता 10वी तुकडी ब सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 चॅप्टर नंबर 2 लिव्हिंग ऑर्गॅनिझम life process in living organism part 1 cell division is as essential life process. Cell division is one of very important particle of cell living organism. Due to this property only a new organism is formed from existing one. Multicellular organism group up and amalgamated body is restored. There are two types of cell division: mitosis, meiosis. Mitosis occurs in somatic cell and stem cell of body, where meiosis occurs in germ cell. Before the study of cell division, we should know structural organization of cell that we have studied early. Each cell has nucleus. Beside the cell organs are also present. Let us study the cell division with help of this information. यामध्ये पेशी विभाजन ही एक आवश्यक जीवन प्रक्रिया. सेल डिव्हिजन अँड इसेन्शियल लाईफ प्रोसेस म्हणजे आपल्याला जखम होते त्या ठिकाणच्या पेशीमध्ये उतीतील पेशीचं काय होतं, झालेली जखम बरी होताना तेथे पेशी नव्यानं तयार होतात का? आपण फुलं तोडतो त्यावेळी वनस्पतींना जखमा होतात का? त्या जखमा कशा भरून काढता येतात? कोणत्याही सजीवाची वाढ कशी होते? त्याच्या शरीरात पेशीची संख्या वाढते का? वाढत असेल तर किती असेल? एका सजीवापासून त्याच प्रजातीचा दुसरा सजीव निर्माण होतो. पेशी विभाजन हा पेशीचा आणि सजीवाच्या अनेक गुणधर्मांपैकी एक अतिशय महत्त्वाचा गुणधर्म आहे. या गुणधर्मामुळं एका सजीवापासून नवीन सजीव निर्माण होऊ शकतो. बहुपेशीय सजीवात शरीराची वाढ होऊ शकते. शरीराची झालेली झीज भरून काढता येते. पेशी विभाजनाचे मुख्यतः 2 प्रकार आहेत: सूत्री विभाजन मायटोसिस अँड अर्धसूत्री विभाजन मिओसिस. सूत्री विभाजन शरीरातील काही पेशी आणि मूलपेशीमध्ये घडून येते, तर अर्धसूत्री विभाजन जनन पेशी अवलंबतात. पेशी विभाजनाचा अभ्यास करण्यापूर्वी आपणाला पेशीची रचना माहीत असणं गरजेचं आहे, जी आपण अभ्यासलेली आहे. प्रत्येक केंद्रकी पेशीमध्ये एक केंद्रक असतं. त्या व्यतिरिक्त इतर पेशी अंगके पण असतात. या Before any type of cell division, the double of chromosome member present in its nucleus. If chromosome number is
2n is dumbbell up 4. A pair of each type of chromosome is present in 2n condition, whereas single chromosome of uh, each type is present in condition, and their structure is like shown in figure. कोणत्याही प्रकारच्या पेशी विभाजनापूर्वी पेशी तिच्या केंद्रकामध्ये असलेल्या गुणसूत्राची संख्या द्विगुणित दुप्पट करते. म्हणजेच जर गुणसूत्राची संख्या 2n असेल तर ती 4n केली जाते. याचप्रमाणे 2n अवस्थेमध्ये 2n प्रत्येक प्रकारच्या गुणसूत्राची एक जोडी असते. n अवस्थेमध्ये मात्र प्रत्येक प्रकारची एकच गुणसूत्र असते आणि त्याचा आकार आकृतीत दाखवल्याप्रमाणे असतो. सूत्रविभाजन मायटोसिस. काही कानी मूलपेशी या सूत्रविभाजनाने विभाजित होतात. सूत्रविभाजन मुख्यतः 2 टप्प्यामध्ये पूर्ण होतं. ते 2 टप्पे म्हणजेच प्रकल विभाजन, केंद्रकाचे विभाजन, कॅरोटिनिसिस अँड परिकल विभाजन, जीवनद्रव्याचं विभाजन, सायटोकायनेसिस. प्रकल विभाजन 4 टप्प्यामध्ये पूर्ण होतं. मायटोसिस. सोमॅटिक सेल अँड स्टेम सेल divide by mitosis. Mitosis is completed through two main type. These two steps are karyokinase nuclear division, and cytokinesis is cytoplasm division. Karyokinesis is completed through the 4 steps. First is a prophase. In prophase, consolidation of basically thin thread-like chromosome start. Due to this, they become shorter and thick. They start to appear along with their part of sister chromosome chromides. Centromere duplicate and each centrode moves to the opposite pole of cell. Nuclear members and nucleus start to disappear. पहिली अवस्था म्हणजे पूर्वावस्था, प्रोपेज. प्रकल्प विभाजनाच्या पूर्वावस्थेमध्ये अत्यंत नाजूक धाग्यासारखे असलेले प्रत्येक गुणसूत्राचे वलीभवन फोल्डिंग अँड कंडिशन्स होते. त्यामुळं आखूड व जाड होऊन त्याच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित सिस्टर क्रोमाइड दृश्य व्हायला सुरुवात होते. ताराकेंद्र सेंट्रोट्रॉइड द्विगुणित होते व प्रत्येक ताराकेंद्र पेशीच्या विरुद्ध ध्रुवाकडे जाते. केंद्रकावरण न्यूक्लियर मेंबर अँड केंद्रिका नाहीसे व्हायला सुरुवात होते. यानंतर सेकंड मध्यावस्था मेटाफेज. न्यूक्लियर मेंबर कम्प्लिटली डिसॅपियर इन मेटाफेज. क्रोमोझोम complete their consolidation
and become clearly visible along with their sister chromoids. All chromosomes are arranged parallel to equilateral plane, central plane of the cell. This type of flexible protein fiber, spider fiber, are formed between centromere of each chromosome and both centroid. मध्यावस्था मेटाफेज. मध्यावस्थेमध्ये केंद्रकावरण पूर्णपणे नाहीसे होते. सर्व गुणसूत्राचे धनीकरण पूर्ण होऊन प्रत्येक गुणसूत्र त्याच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित सिस्टर क्रोमाइड्स स्पष्टपणे दिसतात. सर्व गुणसूत्र पेशीच्या विषुववृत्त प्रतलाला मध्य प्रतलाला समांतर अवस्थेत संरचित अरेंज होतात. दोन्ही ताराकेंद्र प्रत्येक गुणसूत्राचा गुणसूत्रबिंदू या दरम्यान विशिष्ट लवचिक प्रथिनाचे धागे तयार होतात. यानंतर ॲनाफेज. पश्चावस्था. इन ॲनाफेज सेंट्रोमियर स्प्राइट अँड देअरबाय सिस्टर क्रोमाइड ऑफ each chromosome separated and they are pullated appeared the opposite direction with the help of spider fiber. Separated sister chromide are called as daughter chromosome. Chromosome being pullated appear like bunch of bananas. This way each set chromosome reached at two opposite pole of cell. पश्चावस्थेमध्ये त्या धाग्याच्या मदतीनं गुणसूत्रबिंदूचे विभाजन होऊन प्रत्येकी गुणसूत्राच्या अर्ध गुणसूत्र जोडी वेगळी होऊन विरुद्ध दिशेला ओढली जाते. वेगळ्या झालेल्या अर्धसूत्राला जन गुणसूत्र डॉटर क्रोमोझोम म्हणतात. यावेळी ही ओढली जाणारी गुणसूत्रे केळीच्या घड्यासारखी दिसतात. अशा तऱ्हेने गुणसूत्राचे दोन दोन संच पेशीच्या दोन्ही टोकाला पोचवले जातात. टेलोफेज. The chromosome which have reached at opposite pole of cell now started to the decondense, due to which they again become thread-like thin and invisible. Nuclear members is formed around each set of chromosome reached at pole. These two daughter nuclei are formed in cell. Nucleus also appear in daughter nucleus. Spindle fiber completely disappear. In this way, kinesis completed. Kinetics begin. अंत्यावस्था. टेलोफेज. अंत्यावस्थेमध्ये पेशीच्या दोन्ही टोकाला पोचलेली गुणसूत्र आता उलगडतात. त्यामुळं पुन्हा नाजूक धाग्यासारखे पातळ होऊन दिसेनाशी होतात. दोन्ही टोकांना पोचलेल्या गुणसूत्राच्या संचाभोवती केंद्रावरण तयार होतं. अशा तऱ्हेने एका पेशीत दोन जननकेंद्र डॉटर न्यूक्लिया
तयार होतात. जनन केंद्रकामध्ये सुद्धा केंद्रकसुद्धा दिसू लागतं. तुर्क पूर्णपणे नाहीसे होते. अशा तऱ्हेने प्रकाल विभाजन क्रायोनायटिक्स पूर्ण होते. परिकल विभाजन कायटोकायनेसिस सुरू होते. परिकल विभाजन पेशी विभाजन होऊन 2 पेशी तयार होतात, ज्यांना जन्यपेशी डॉटर सेल म्हणतात. या प्रक्रियेत पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर एक खाच तयार होऊन हळूहळू खोलवर जाते. 2 नव्या पेशी तयार होतात. वनस्पती पेशी मात्र खाच तयार न होता पेशीच्या बरोबर मध्यभागी एक प्रद्रव्यपटल सेल प्लेट तयार होऊन परिकल विभाजन होते. सूत्रविभाजन शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असते. शरीराचे झालेले झीज भरून काढण्यासाठी, जखमा बऱ्या होण्यासाठी, सर्व प्रकारच्या रक्त तयार करण्यासाठी, या कारणासाठी सूत्रविभाजन आवश्यक असतं. The cytoplasm divided by kaionosis and 2 new cells are formed, which are called as daughter cell. In this process, not formed equilateral plane of cell which disappear gradually and thread by 2 new cells formed. However, in case of plant cell, instead of notches, the cell plate is formed externally along mid the cell, and this cryonesis is completed. Mitosis is essential for growth of body, beside necessary for restoration of emated body, around healing, formation of blood. Meiosis. अर्धसूत्री विभाजन 2 टप्प्यामध्ये पूर्ण होते. 2 टप्पे म्हणजे अर्धसूत्री विभाजन भाग 1 आणि अर्धसूत्री विभाजन भाग 2. भाग 1 मध्ये सजातीय गुणसूत्रामध्ये जनुकीय विचरण, जनुकीय पुनर्संयोग होते आणि नंतर सजातीय गुणसूत्र अर्धगुणसूत्राची जोडी नव्हे तर संचामध्ये विभागली जाऊन एक गुणी पेशी तयार होतात. पूर्व अवस्था सेकंड, मध्यावस्था सेकंड, पश्चावस्था सेकंड, अंत्यावस्था सेकंड. Meiosis is completed through 2 stages. These 2 stages are mitosis first and meiosis first, meiosis second. In meiosis first, recombination, crossing over occur between homogeneous chromosome, and thereafter those homogeneous chromosome sister chromosome are divided to 2 groups. These 2 haploid cells are formed. Meiosis second, just like mitosis. In stage, the 2 haploid daughter cell formed in mitosis first undergoes division by separation of recombined sister
क्रोमोझोम